पहिला चेंडूवरती आपण पाहतोय फटका अगदी दमदार आलेला आहे. सिंगल घेतले आणि त्यानंतर डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 2 धावा पाहायला मिळतात. पहिला चेंडू प्रथमेश मात्रेचा प्रशांत मात्रेचा पाहायला मिळतोय. अर्थात पप्प्या गोलंदाजी करतोय. धीरज सीतप बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी पप्प्या ओळखला जातो. मैदानावरती आपण पाहतोय मिस कॉलिंग, मिसअंडरस्टँडिंग, कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा आणि यामध्ये धीरज सीतप जाईल बॅक टू द पवेलियन. दोन धावा पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. संघाचा संघनायक धीरज सीतप मात्र आपण पाहतोय चुकीच्या कॉलवरती बाद झाला आणि खऱ्या अर्थानं हा मोठा धक्का मात्र पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. राज कन्स्ट्रक्शन संघ आपला प्रतिनिधी आला नाहीये. जर 2 मिनिटांमध्ये तो आला नाही तर पेनल्टी असेल. आरबी कन्स्ट्रक्शनचा प्रतिनिधी आहे. राज कन्स्ट्रक्शन आपला प्रतिनिधी नाहीये. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 2 धावा पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय पप्प्या, अर्थात एक अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं पप्प्या म्हटला की गोलंदाजी मधलं एक ब्रह्मास्त्र. गेली अनेक वर्ष पप्प्याने प्रत्येक मैदानावरती आपल्या गोलंदाजीने प्रत्येकालाच भुरळ पाडले आणि अजूनही तीच वैविध्यता त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पाहूया मधु वाघमारे हा नवोदित खेळाडू ज्याने पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडलं होतं. तो कशा पद्धतीने कामगिरी करणार. नव्याने उदयास आलेला हा खेळाडू आपण पाहतो लेफ्ट हँडेड आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगात मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन चेंडू मात्र कीपरच्या हाती जातोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. धाव फलकावरती 2 धावा लागल्यात. येथे मात्र मधुच्या बॅट मधना लांब पल्ल्याचा लॉंग लॉंग वे षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मधुच्या बॅट मधून. यावेळी मात्र आपण पाहतोय एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. धाव फलकावरती 1 धावेची भर पडते आणि आता मात्र 9 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. सिराट प्रीमियर लीग आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आयोजन नियोजन जर आपण पाहिलं ना अगदी एखाद्या तालुक्याच्या प्रीमियर लीगला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं पाहायला मिळाले. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची ही स्पर्धा. षटक क्रमांक पहिला गोलंदाज पप्प्या याचा या षटकातील अंतिम आणि अखेरचा चेंडू. 9 ऑन द बुट. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नोचा इशारा पंच पुरुषोत्तम भगत यांच्याकडून आलेला आहे. ओव्हर स्टेप मात्र आपण पाहतोय केलेला आहे प्रशांत मात्रे याने. त्यानंतर मात्र आता एक नावी संधी असेल ती फलंदाज श्रेयस थळे याला बिग हिट मध्ये कन्व्हर्जन करायची. कारण ज्यावेळी फ्री हिटचा चान्स येतो ना त्यावेळी समोरच्या फलंदाजाला एक चान्स मिळत असतो आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल मात्र इथे घेतली जाते. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि मैदानावरती काय घडलंय डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट सर ऑलवेज डेंजरस आणि मधु वाघमारे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या रूपात मात्र बाद होऊन तंबूत परततोय.
नवीन खेळाडू निखिल गुरव आता बॅटिंग करण्यासाठी येतोय राज कन्स्ट्रक्शन या संघाकडून. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने कामगिरी करेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना आहे आणि पाहूया किती धावांपर्यंत राज कन्स्ट्रक्शन संघ मजल मारेल. षटक क्रमांक सेकंड आणि गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र ऋषिकेश पाहायला मिळतोय. ऋषिकेश पाटील ज्याने मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली होती, अगदी दर्जेदार असतं कामगिरी त्याने मात्र साकारली होती. तो कशा पद्धतीने आता परफॉर्मन्स करणार. निखिल गुरवला आता मात्र स्ट्राइक मिळाले. तो पाहूया कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीची मिळाली, पण तदनंतर 2 फलंदाज अगदी लवकर बाद झाले आणि कुठेतरी त्यामुळे दबाव आहे, दडपण आहे. टॉप ऑर्डर फेल ठरले. मिडल ऑर्डर वरती आता ही रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे. श्रेयस तळ एक युवा खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, ज्याच्याकडे फटके चांगल्या पद्धतीने खेळण्याची क्षमता आहे आणि पाहूया त्याच्या साथीला निखिल आहे. हे 2 फलंदाज आता कशा पद्धतीने बॅटिंग करतील ते राज कन्स्ट्रक्शन झिराटपाडा संघासाठी. एकीकडे आपण पाहतोय राहुल भोईर यांचा आरबी कन्स्ट्रक्शन संघ गोलंदाजी करतोय, तर ऑपोजिट संघ राज कन्स्ट्रक्शन संदीप गावडे यांचा हा संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आपण पाहतोय सिंगल येथे घेतलेली आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळालाय, सिंगल घेतलेली आहे आणि स्पर्श शिशिर मात्रे यांच्याकडून जर ऋषिकेश पाटील यांनी ओव्हर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. 12 धावा धाव फलकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक सेकंड गोलंदाजी करण्यासाठी ऋषिकेश पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतो खूप टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र मोठ्या हिट मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आज मात्र श्रेयस तळे कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतोय, कारण आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी आज त्याच्याकडून पाहायला मिळत नाहीये. कुठेतरी गडबडलेला, गोंधळलेला, कन्फ्यूज तो पाहायला मिळतोय. त्याला आता मात्र दबाव चुकारून, दडपण चुकारून मैदानावरती कामगिरी करावी लागेल. धाव फलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. यावेळी मात्र आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलेला आहे की ऋषिकेश पाटील याने मात्र ओव्हरस्टेप केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतो नो चेंडू आलाय, म्हणजे या सत्रातील हा दुसरा नो चेंडू पाहायला मिळतोय. फ्री हिट आता असणार आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवरती तरी श्रेयस तळे मोठा फटका लगावणार का, कारण 4 चेंडूचा सामना त्याने केला आणि फक्त एकच धाव त्याने मात्र केलेली आहे. कुठेतरी त्याला मात्र आता आत्मविश्वास येण्यासाठी या चेंडूवरती मोठा हिट करावा लागेल. ऋषिकेश सुद्धा समोरून चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र श्रेयसने ठोकलाय, फटका मध्ये आहे, वजन धावा मिळतील डझन, सीमारेषा बाहेर येतोय. श्रेयसच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. जरा माईकचा आवाज वाढवा. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर पाहायला मिळालंय ऋषिकेश पाटील याच्याकडून. 19 धावा मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानावरती चालू असताना एक षटकार आलाय, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाज ऋषिकेश पाटील सुद्धा त्याच्याकडे असलेला क्लास दाखवून दिला. चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर त्याने दिले. क्रिकेटच्या खेळामध्ये हे प्रत्युत्तर सुद्धा खूप गरजेचं असतं आणि मैदानावरती ही लढत जी आहे ना ती अत्यंत रोमांचक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक या पद्धतीची असणार, यात कोणतीही शंका नाहीये. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय आता या 2 खेळाडूंदरम्यान पार्टनरशिप होत असताना आणि ही पार्टनरशिप खऱ्या अर्थानं राज कन्स्ट्रक्शन संघासाठी हवी हवीशी आहे. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, कमालीची गोलंदाजी. ऋषिकेश मात्र आपण पाहतोय अगदी शानदार गोलंदाजी मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. 1 टू गो या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ येणं मात्र शिल्लक आहे आणि ते मात्र आपण पाहतोय एज लागले, त्यानंतर लीडिंग एज लागले आणि तदनंतर मात्र काय झालंय मैदानावरती तर हिट विकेट या पद्धतीने फलंदाज श्रेयस तळे होतोय बाद. खूप मोठी विकेट.
दोन षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय 19 वरती 3 अशा पद्धतीची नाजूक अवस्था पाहायला मिळते ती राज कन्स्ट्रक्शन झिराडपाडा संघाची। आता कुठेतरी राज कन्स्ट्रक्शन झिराडपाडा संघाला आपल्या बॅटिंगच्या स्ट्रॅटेजीवरती विचार विनिमय करावा लागेल, कारण जर आपण पाहिलं ना अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांचा डाव कोसळलाय, कोणत्याच खेळाडूला अद्यापर्यंत चमकदार कामगिरी करता आली नाहीये। त्यामुळे कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची अभेद्य भागीदारी होणं गरजेचं, फलंदाजी करत असताना धावा येणं राज कन्स्ट्रक्शन संघासाठी गरजेचं आहे। पण समोरच्या साईडून जर आपण विचार केला ना, प्रशांत म्हात्रे असेल, ऋषिकेश पाटील असेल, या दोन्ही गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी अगदी उल्लेखनीय स्वरूपाची पाहायला मिळाली। एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजी मात्र मैदानावरती पाहायला मिळते। तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र आपण पाहतोय शरद तिर्लोटकर आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे। समोर निखिल पाहायला मिळतो, निखिल गुरु पाहूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करणार। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पप्प्याची गोलंदाजी त्यानंतर ऋषिकेशची गोलंदाजी अत्यंत अफलातून पाहायला मिळाली। राज कन्स्ट्रक्शन संघाला आता मात्र जर गगनभरारी घ्यायची असेल ना तर कुठेतरी कॉन्फिडन्स त्या बॅटिंग करणं मैदानावरती गरजेचं आहे। राईट मुहूर्त विकेटने आपण पाहतोय शरद तिर्लोटकर आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आपण पाहतोय अगदी खराब स्ट्रोक पाहायला मिळाला निखिलच्या माध्यमातून। गणेश तेथे आहे आणि गणेश कडनं क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण थ्रो मात्र आपण पाहतो अगदी खराब पाहायला मिळालाय। सिंगल धाव मिळते या चेंडूवरती, धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 20 धावा पाहायला मिळाल्यात। साहिल मात्रे हा नवीन खेळाडू आता बॅटिंग करण्यासाठी आलाय। मागील मॅच मध्ये या साहिल मात्रेने अगदी धुवाधार आणि खणाखाती फलंदाजी केली होती, त्या पद्धतीची फलंदाजी तो येथे करणार का? अर्थात एक्सप्लोसिव्ह बॅट्समन म्हणून तो ओळखला जातो आणि या फलंदाजाच्या भात्यामध्ये सुद्धा अनेक मोठमोठे फटके आहेत। हा चेंडू मात्र आपण पाहतोय शरद तिर्लोटकर याचा लेग स्टिक सोडून बाहेर जातोय आणि त्या कारणास्तव पंचांनी सांगितलं येस इट इज वाईड। नाउ स्कोर मूव्स ऑन 21 ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस। 21 धावा धावफलकार पाहायला मिळतात। राज कन्स्ट्रक्शन की आरबी कन्स्ट्रक्शन दोन्ही संघाच्या नावामध्ये आपण पाहतोय कन्स्ट्रक्शनचा उल्लेख पाहायला मिळतोय आणि यातील कन्स्ट्रक्शन मधील कोणता संघ जिंकणार शरद कडनं मात्र आपण पाहतोय साहिलला बीट केलं जाते। अगदी चांगल्या टप्प्यावरती होणारी गोलंदाजी येथे शरद सुद्धा आपल्या अनुभवाचा वापर मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय। साहिलला त्याने मात्र रोखून ठेवलंय, जखडून ठेवलेलं आहे, फटके येत नाहीयेत। राज कन्स्ट्रक्शन संघ पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय, नैराश्याच्या गर्दीत ते मात्र सापडलेत। अशा वेळी चांगल्या पद्धतीने त्याला बॅटिंग करावी लागेल। साहिलच्या बॅटमधनं फटका आला अगदी चांगला, क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळालाय। फक्त सिंगल मिळते, डबल सिंगल मध्ये डिलिंग चालू आहे। क्रिकेट मध्ये म्हटलं जातं फॉरगॉटन इज अन आर्ट। आतापर्यंत जे काही या मॅच मध्ये झाले ना ते सगळं काही विसरून राज कन्स्ट्रक्शन संघाला नव्याने सुरुवात करावी लागेल, तर आणि तरच ते धावा करू शकतील। निखिल गुरवच्या बॅटमधनं फटका आलाय चांगला, टायमिंग प्रॉपर, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय। अप्रतिम अफलातून चौकार। सव्वीस धावा धावफलकार पाहायला मिळतात। यावेळी मात्र निखिलने ठोकला चेंडूला डीप मिड विकेटच्या बाहेर। 6 धावांसाठी एक लांब पल्ल्याचा गगनभेदी षटकार। गुरवची बॅट मात्र तळपले आणि शरद तिर्लोटकर वरती तो मात्र हल्लाबोल करतोय। यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पॉइंटला महेश माने पाहायला मिळतात, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झाले। 3 षटकांची समाप्ती मात्र पाहायला मिळते आणि धावफलकावरती 32 धावा पाहायला मिळतात। अंतिम षटक दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि या क्रुशियल ओव्हर मध्ये कोणता गोलंदाजी करण्यासाठी येणार, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीची धावगती मेंटेन केले, किंबहुना या षटकात आलेल्या 13 धावा
राज कन्स्ट्रक्शन संघाच्या धावगतीला ऊर्जित अवस्था देणाऱ्या ठरल्यात आणि याच पद्धतीने जर आपण पाहिलं ना धावा केल्या तर ते एक सक्षम परिपूर्ण धावसंख्या धावफलकावरती उभे करू शकतात आणि एक चॅलेंजिंग टार्गेट मात्र ते करू शकतात। नवीन गोलंदाज आपण पाहतोय गिरीश कामत, शिराड मधील एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय। पाहूया गिरीश कामत ज्याने मागील मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार। नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे श्री कृपा कन्स्ट्रक्शन सिराडपाडा आणि स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोअर्स। ओव्हर नंबर 3 गिरीश कामतच्या हाती कर्णधार ऋषिकेश याने मात्र चेंडू सुपूर्द केलाय जेथे स्कोर बोर्ड वरती आपण 32 धावा पाहतोय। खऱ्या अर्थाने इथे शेवटचं षटक जेथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ अफलातून प्रयत्न करतील कोणतीही शंका नाहीये। गिरीश याचा षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मिस टाइम पाहायला मिळाले, मिस कनेक्शन पाहायला मिळाले, सिंगल आले आणि आता पाहूया गिरीश कामत कशा पद्धतीने गोलंदाजी करणार कारण मागील मॅच मध्ये सुद्धा गिरीश कामतने स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी केली। खऱ्या अर्थाने स्लॉगर मध्ये गोलंदाजी करणं एक वेगळं आव्हान असतं, ते आव्हान त्याने स्वीकारलं होतं। अगदी जिगरबाज इनिंग मागील मॅच मध्ये गिरीशने साकारली होती। हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेफ्ट करून दिलाय आणि पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर गेलाय। सो येस इट इज वाईड। धावफलकावरती मात्र 34 धावा पाहायला मिळतात। निखिल गुरवला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय क्रॉस बॅटेडने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, सिंगल मात्र मिळते या चेंडूवरती। गिरीशला मात्र आपण पाहतोय तो अत्यंत फलातून गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजीमध्ये तो मात्र करत असलेले बदल कुठेतरी फलंदाजाची डोकेदुखी ठरतायत। फलंदाज मात्र आपण पाहतो या षटकामध्ये अगदी डबल मध्ये अगदी सिंगल मध्ये डिलिंग करतायत, कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे राज कन्स्ट्रक्शन संघासाठी। येथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस चांगल्या पद्धतीची गोलंदाजी। गिरीश मात्र आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीची करामत मैदानावरती दाखवून देत असताना गिरीशची गोलंदाजी अगदी बहरलेली पाहायला मिळते। साहिल मात्रे सारख्या फलंदाजाला त्याने मात्र जखडून ठेवले आणि खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये असलेला टॅलेंट गोलंदाज गिरीश कामत याने दाखवून दिले। यावेळी मात्र गिरीशच्या गोलंदाजीवरती हल्ला बॉल केलाय, चेंडू जातोय अगदी लांब 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 षटकारासाठी। धावफलकावरती 41 धावा लागल्यात। गिरीशच्या गोलंदाजीवरती आता मात्र आक्रमण केले गेले। फलंदाज साहिल मात्र ज्याची बॅट अगदी शांत होती ते त्याचे बॅट आता मात्र तळपलेले पाहायला मिळाले। नेक्स्ट बॉल गिरीश कामत याचा, यावेळी पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, चेंडू जातोय काउ कॉर्नरच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय अफलातून चौकार। ऑन द बूट चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटिंग झालेली आहे मागील 2 षटकांमध्ये, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या पण नंतरच्या 2 षटकांमध्ये धावसंख्येचा ग्राफ उंचावलाय। निखिल गुरव आणि साहिल मात्रे या 2 फलंदाजांदरम्यान झालेली पार्टनरशिप त्याच्यामुळे राज कन्स्ट्रक्शन संघाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळालाय। अंतिम चेंडू यावेळी मात्र गिरीशने बीट केले। इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 4 संपुष्टात आले। 45 धावा धावफलकार पाहायला मिळतात आणि आता विजयासाठी आवश्यकता असणार आहे 46 धावांची। काय घडणार मैदानावरती, कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ पराभूत होणार, कोणता संघ डायरेक्ट इथे जिंकून सुपर 6 मध्ये क्वालिफाय करणार, याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय संजय म्हात्रे यांच्याकडे। धन्यवाद प्रदेश सन्मान्य अविनाश म्हात्रे
यांना विनंती करतोय या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते व्हावा। अविनाश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। अविनाशजी आपण समोर या। अविनाश म्हात्रे आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होईल। अर्थात सामना असणार आहे तो म्हणजेच स्वर्गीय किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच साई कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा यांच्यामध्ये मॅच आहे आणि त्या दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत। एका बाजूला अर्पण गुरव तर दुसऱ्या बाजूला अभिषेक नाईक हे दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत आणि सन्माननीय अविनाश म्हात्रे या गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक उपस्थित आहेत। साई मंडळासाठी खूप काही या गावासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे असे अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत। दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि कॉल कोण करणार आहे अर्थात अर्पण कॉल करतोय। अर्थात सन्माननीय अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय। कॉल फॉर अर्पण छापा आणि टॉस विन काटा अर्थात अभिषेक टॉस जिंकलेला आहे। अभिषेक काय घेणार आहात आपण? फिल्डिंगचा निर्णय आहे। प्रतिस्पर्धी संघ अर्थात बॅटिंग करणार आहे। किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी रन धावण्याचा प्रयत्न करा। कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न आपला असू शकतोय आणि मग त्याच्यासाठी आपल्या खेळाडूमध्ये कोणते बदल आहेत कारण दोन बदल आपल्याला करायचे आहेत आणि ते कोणते खेळाडू आपण बदल करता? अर्थात स्वप्नील वारिक आणि निलेश गुरव या दोन खेळाडूंना या मॅच मध्ये खेळवणार आहेत। प्रतिस्पर्धी संघ अर्पण आहे। अर्पण पुन्हा एकदा टॉस हरलात या ठिकाणी बॅटिंग आले किती धावा जमवाल? 50-55 पर्यंत धावा काढण्याचा प्रयत्न करू कारण समोरच्या टीम मध्ये चांगले दोन बॅट्समन आहेत तर त्यासाठी आम्हाला 50-55 टार्गेट लागेल। आता खेळाडू मध्ये बदल असणार आहेत आणि त्यामध्ये प्रथमेश आणि त्यानंतर योगेश गावडे आणि वंश सावंत या दोन खेळाडूंना या ठिकाणी असेल 50 ते 55 धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघावरती ठेवण्याचा प्रयत्न असेल। दोन्ही संघ खेळाडूंना कॅप्टनला शुभेच्छा असणार आहेत। अभिषेक आणि अर्पणला शुभेच्छा असेल आणि एक जबरदस्त मॅच पुढचा सुद्धा आपण पाहणार आहोत। अर्थात स्वर्गीय किरण म्हात्रे पुरस्कृत वंदना स्टोर आणि श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराटपाडा हा मॅच पुढचा असणार आहे। दोन्ही विनर संघ आणि त्यामधला मॅच आपण जरूर पाहणार आहात परंतु तत्पूर्वी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतोय जेथे दोन संघातली लढत सुरू होतोय। गुणलेखक आमच्या सोबत दर्ने गुरुजी सर जोडलेले आहेत। खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून इशारा आलेला आहे। अर्थात पुरुषोत्तम भगत मेन अंपायरच्या रूपात पहिला चेंडू 30 गजच्या दायऱ्यामध्ये पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळायचा होता। सुंदर फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग 30 गजच्या दायऱ्यामध्ये आपण बघतोय जेथे शॉट मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक कल्पेश होता आणि कल्पेशने फिल्डिंग केले। धीरज सितपचा हा चेंडू बॅटच्या खालच्या एजला लागला आहे। या चेंडूवरती सुद्धा फटका येत नाहीये। सलामवीर प्रशांत म्हात्रे आणि महेश ही जोडी मैदानात आपण बघतोय दोन्हीही आक्रमक फलंदाज उतरवलेले आहेत। महेश म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे सामना जिंकायला आवश्यकता धावांची आहे ती एकूण चेंडू हवेत अपील आणि फलंदाज प्रशांत म्हात्रे गोल्डन डक वरती बॅक टू द पॅव्हिलियन बिग विकेट। चालीस धावांची गरज आहे बघा। 24 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना पहिलाच फलंदाज प्रशांत म्हात्रे आरबी कंस्ट्रक्शन या संघाचा बाधून परतलाय गोल्डन डक वरती आणि त्याच वेळेला त्यांच्या पॅन्डल मध्ये अगदी सन्नाटा आहे जेथे राहुल
भोईर यांच्या मालकीचा संघ आणि त्या संघाचे कॅप्टन ऋषिकेश पाटील आहेत आणि त्यांच्या संघाला मात्र पहिला हादरा दिलाय, पहिला धक्का दिलाय तो धीरजने. धीरज सीतप अनुभवी असा खेळाडू, गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या पटलावरती अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय, फलंदाजी करतोय आणि तो धीरज सीतप आज कॅप्टन आहे. आणखीन एक विकेटची आवश्यकता होती, विकेट किपरच्या हातातून चूक झाले, मात्र शॉर्ट थर्ड मनचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये थर्ड मनच्या क्षेत्रात फिल्डिंग करतोय. तोपर्यंत या ठिकाणी आणखीन एक धाव अजून मिळेल आणि एका धावेने धावसंख्या एकूण वाढतोय, ती मात्र 1-1 अशा स्थितीमध्ये म्हणजे पहिलं खातं खोललेलं आहे संघाचं आणि आपला सुद्धा या ठिकाणी फलंदाजांनी. पुन्हा एकदा धीरज सीतप पुढचा चेंडू, यावेळी चांगला फटका, सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बिग षटकार. मात्रच्या बॅट मधून आलेला हा अत्यंत जबरदस्त फटका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धीरजचा, फ्लायटेड डिलिव्हरी होती, पुन्हा एकदा पुल केलाय, फुल टॉस बनून पुल अँड सक्सेसफुल. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकारने एकूण धावसंख्या 13 वरती पोहोचले. बघा पहिला फलंदाज प्रशांत गोल्डन डकचा शिकार ठरला, परंतु त्यानंतर महेश मात्रेने अप्रतिम बॅटिंग केले, 2 षटकार खेचलेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे प्रति षटक जर विचार केला तर 11.5ची जवळजवळ सरासरी पाहिजे आणि त्या सरासरीला धरून आपण बघतोय ईट का जबाब पत्थर से 13 धावा धावफलकावरती लावल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. जेथे चालू सामना आपण जर पाहिला तर अरबी कंस्ट्रक्शन विरुद्ध राज कंस्ट्रक्शन असा मॅच आहे. दोन्ही कंस्ट्रक्शन या मॅच मध्ये खूप सारा धावा जमवतात आणि त्यामध्ये खूप चांगला खेळ आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. चिराट प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024 साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून सुरू असणारी ही स्पर्धा, विद्युत प्रकाश झोतामधली ही स्पर्धा आपण बघतोय. षटक नंबर 2 कल्पेश पेटारे, चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू डीप मध्ये गेलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव धावून पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजाने आणि 2 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती 15 वरती. जेथे अमित मात्रे आणि महेश मात्रे ही जोडी मैदानात आपल्याला बघायला मिळते. अरबी कंस्ट्रक्शन झिराट या संघाचे मालक आपण बघतोय राहुल संपूर्ण टीमच्या पाठीमागे आहेत. कॅप्टन ऋषिकेश अगदी तरुण कॅप्टन त्या ठिकाणी बनवला गेला, कारण ज्येष्ठ बरेचसे खेळाडू होते, अनुभवी होते, परंतु तरुण कॅप्टनकडे जबाबदारी सोपवायची आणि ती जबाबदारी बघा काय उडवलाय, सरळ लॉप केलाय कव्हरच्या वरून उत्तुंग. अगदी कानफडत मारावे तसा एक स्ट्रोक केला होता अमित मात्रेने. अमित मात्रेच्या बॅट मधून षटकार येतोय आणि 3 चेंडूंशी 9 धावसंख्येवरती खेळतोय तो अमित आणि 2 चेंडूंशी 12 धावसंख्येवरती महेश नॉट स्ट्राइक वरती आहे. कल्पेशचे पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या खालच्या एजला लागला, चेंडू येतोय सरळ शॉर्ट लॉंगांच्या दिशेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र अमित मात्रेने प्राप्त केलेली आहे. अमित मात्रे सिद्धिविनायक चिराट संघाकडून बराच काळ खेळला, मधल्या क्रमांकावरती त्याची बॅटिंग आपण बराच वेळा पाहिले. त्याच खेळाडूने कित्येकदा सामने चेस करताना हा सामना जिंकून दिला होता. सिद्धिविनायक चिराट संघाचा एक विनर फलंदाज आहे. यावेळेस जबरदस्त हुक केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, आणखीन एक बिग षटकार.
कामगिरी होतोय. पहिला फलंदाज होता साहिल म्हात्रे आणि त्यानंतर या ठिकाणी येतोय तो महेश म्हात्रेच्या बॅटमधून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार येतात. म्हणजेच षटकारांचे हॅट्रिक या ठिकाणी 2 फलंदाजांनी केले. या संपूर्ण रात्रीमध्ये विद्युत प्रकाश झोतातली ही स्पर्धा ZPL म्हणजे चिराट प्रीमियर लीग 2024 ज्याचं आयोजन साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. यॉर्कर टाकला होता, बुंद्यात अक्षरचा चेंडू होता. चेंडूला दुविधा स्थितीमध्ये केला. पहिला प्रयत्न होता की फुलटॉस बनून खेळायचा, परंतु अगदी फ्लायटेड यॉर्कर टाकला होता आणि त्यामध्ये अगदी चेंडूला अडवला, आपल्या स्वतःला वाचवलं आणि त्याच वेळेला 1 धाव सुद्धा या ठिकाणी महेशने पूर्ण केले. धावसंख्या एकूण वाढतोय ती 29 वरती, जेथे सामना जिंकायला 46 धावांची आवश्यकता होती. दुसरं षटक अजून सुद्धा प्रगती पथावरती आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्यात, जेथे 13 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. सामना जिंकायला आरबी कंस्ट्रक्शन राहुल भोईर यांच्या संघाला, ऋषिकेश पाटील यांच्या संघाला. हा चेंडू मात्र खूपच चांगला. शेवटचा चेंडू निर्धाव टाकून षटक समाप्त होतोय. कल्पेशचं 2 षटक पूर्ण. पाणी जाऊ द्या मैदानात, पाण्याचा त्याकडे घेऊन जायचं आहे. पाण्याची आवश्यकता पडली. 2 षटक संपलेले आहेत. तिसऱ्या षटकानंतर आपण पाहणार आहोत जिथे पाणी येतोय. मात्र सामना जिंकायला आता 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. तिथे प्रति षटक जर विचार केला तर 14.50 च्या सरासरीने धावा जमवल्यात आणि तिथे रिक्वायर रन रेट मात्र 8.50 चा पाहिजे. म्हणजे अगदी कमी धावा पाहिजेत. 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. आरबी कंस्ट्रक्शन हा सामना सहज जिंकण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी वेगळ्या रणनीती आखण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतोय. ज्याच ठिकाणी आपण बघितलं तर राज कंस्ट्रक्शनचा धीरज ज्याने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं अर्थात, परंतु या ठिकाणी दुसरा बी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असणार आहे. दोन्ही फलंदाज अगदी खुलून घेतात. अमित म्हात्रे आणि महेश म्हात्रे ही म्हात्रे बंधूंची जोडी जर पाहिली तर अमित म्हात्रे 5 चेंडूंनी 10 धावसंख्येवरती खेळतोय, तर महेश म्हात्रे हा 4 चेंडूंनी तब्बल 18 धावावरती खेळतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आपण बघितले आणि दुसरा सलग 3 षटकार मारणारा फलंदाज या ZPL मध्ये प्राप्त झालेला आहे. षटक नंबर 3 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजेच अर्थात विघ्नहर्ता मंदिर एंडकडून श्रेयस थले हे नाव जर आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं तर सिद्धिविनायक चिराट संघाकडून क्रिकेट करिअरची सुरुवात केली आणि अगदी पहिल्याच मॅच मध्ये अगदी प्रभावित गोलंदाजी केली आणि हे नाव आज क्रिकेटच्या पटलावरती गाजताना आपल्याला बघायला मिळतोय. श्रेयस गणेश थले हे नाव असणार आहे, कारण या खेळाडूने अगदी प्रभावित केलंय मला तरी, कारण या खेळाडूची गोलंदाजी बघितली तर खूपच चांगली आहे. समोर ते असेल फलंदाज महेश म्हात्रे. श्रेयस गणेश ची गोलंदाजी सुरू होतोय. पहिला चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेला पाठवला होता. क्षेत्ररक्षक चांगला आहे त्या ठिकाणी. 30 गजच्या दायऱ्यामध्ये पॉइंट वरती फील्डिंग खूपच सुंदर होतोय आणि फिल्डर आहेत ते मला वाटते आरकेश राणे म्हणजेच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अशी ही कारकिर्दी त्यांची राहिली. एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व ज्याला क्रिकेटची खूप आवड आहे, ज्याने क्रिकेट संघ बांधला होता, बनवण्याचं कार्य सुद्धा त्यांनी केलं होतं. क्रिकेट संघासाठी सर्व काही देण्याचा प्रयत्न करणारा तो म्हणजे आरकेश राणे. या ठिकाणी फॉलोअर थ्रू मध्ये अडवलाय. मी म्हटलं होतं श्रेयस असा खेळाडू आहे. बघा काय गोलंदाजी, पहिले 2 चेंडू त्यांनी अगदी निर्धाव टाकलेला आहे. त्याचा जो गोलंदाजीचा ऍक्शन जर पाहिला उंच आहे, अगदी 6.5 फुटाचा उंच गोलंदाज आणि त्याच वेळेला गोलंदाजी शैली त्याची खूप चांगली आहे आणि त्यामुळे भविष्यात जर आपल्याला एक चांगला गोलंदाज प्रभावित भविष्यात पाहिजे असेल तर हा श्रेयस आपल्याला जरूर प्राप्त होऊ शकतोय. खूपच सुंदर, परंतु मेहनत घ्यावा लागेल. गुरु किल्ली त्याला पाहिजे. विनोद सारखा गुरु त्याला लाभला किंवा मनीष सारखा गुरु लाभला तर नक्कीच भविष्य उज्ज्वल असते. अर्थात सचिनच्या नेतृत्वाखाली तो खेळतोय आणि सचिन सुद्धा एक चांगला गुरु आहे. चेंडू लॉंग ऑफला केलाय, सरळ जातोय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. सामना जिंकायला धावा आता पाहिजे मात्र
9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 33 धावा धावफलकावरती लागल्या, जेथे आपण बघतोय अमित म्हात्रे आणि महेश म्हात्रे ही जोडी धावा जमवतोय. पार्टनरशिप जर बघितली धरणे गुरुजींच्या माध्यमातून तर एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बनतोय. 33 धावांची पार्टनरशिप झाली. पहिला विकेट 0 वरती बाद झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची पार्टनरशिप. श्रेयसला एक चौकार जरूर आला, परंतु त्याच वेळेला 3 चेंडू तो डॉट टाकतोय बघा. 3 चेंडू गेलेत आणि आता 8 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. सामना अजून संपला नाही आहे, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाहीये किंवा शेवटची धाव होत नाहीये तोपर्यंत सामन्याचं गणित कोणीही बांधू शकत नाहीये. आणखीन एक चांगला फटका, मात्र या वेळेला सरळ जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. षटकार आणि त्याच वेळेला महेशच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. 4 षटकारांची आतषबाजी आणि त्याच वेळेला विकेट. महेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पकडला निखिल त्या ठिकाणी गुरव विकेट किपरच्या रूपात होता. रनिंग कॅच पकडला, परंतु त्याच वेळेला मोठी विकेट गेले आणि आता मात्र सामना जिंकायला आवश्यकता धावांची असेल ती 7 धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावा आहेत, म्हणजे अजून सुद्धा सामना संपला नाहीये. एक षटक सामन्याला कलाटणी देणार सुद्धा होऊ शकतोय. इथे अजून सुद्धा दोन्ही संघाला संधी आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज. अप्रतिम मॅच होतोय बघा. 2 विकेट जरी गेले असतील, 33 धावांची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या मध्ये बघितली. आणि त्यानंतर नवीन फलंदाज येतोय मैदानात ऋषिकेश पाटील, ज्याने मागचा सामना सहज जिंकून दिला. 2 मोठे फटके खेळले आणि तो काय जल्लोष केला होता कॅप्टनने, तोच ऋषिकेश पाटील कॅप्टन येतोय. राहुल भोईरने ची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी अगदी लिलिया पद्धतीने पेलले आणि तो मात्र आता मैदानात येतोय. 2 बाद झाल्यानंतर ऋषिकेश पाटीलला आपण बघतोय. या खेळाडूने पहिल्यांदा जर विचार केला तर क्षेत्ररक्षक म्हणून बराच वेळ साई संघाकडे खेळला आणि यावर्षी मात्र आपण ज्याला पाहिलं तो म्हणजेच गावदेवी चिराट संघासाठी खेळतोय, तो म्हणजे ऋषिकेश पाटील आज कॅप्टन आहे. आणि समोर ती असणार आहे अगदी शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूसाठी तो सज्ज होतोय, अर्थात नॉन स्ट्राइक वरती आहे, परंतु पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल अमित म्हात्रे. 6 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय तो अर्थात राज कंस्ट्रक्शन संघाचा जितेंद्र लाड. 77 नंबर जर्सी परिधान केला जितेंद्र पेटार येतोय. पहिल्या चेंडूवरती हवेत खेळलाय फलंदाज अमित म्हात्रे. पहिल्या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हिलियन. नाहीये अजून बघा. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जी जोडी जमली होती आणि ती जोडी मात्र या ठिकाणी बाद होऊन परतले आणि त्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानात असणार आहेत, कारण त्यांना जंप बसवण्यासाठी वेळ होऊ शकतोय, वेळ लागू शकतोय आणि त्या संधीचा फायदा मात्र कॅप्टन धीरज या ठिकाणी उचलणार का. परंतु जितेंद्र जो गोलंदाजी मार्क वरती आलाय त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. जितेंद्र पेटारे अनुभव चांगला आहे त्याच्याकडे, कारण बराच काल क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, परंतु समोर ती अगदी नवीन दोन्ही आहेत. तरुण तडफदार असे दोन्ही फलंदाज आहेत आणि त्यामधून नवीन स्ट्राइक वरती येणारा फलंदाज आपण राकेश पेटारेला बघतोय. म्हणजेच विरुद्ध जितेंद्र पेटारे विरुद्ध राकेश पेटारे म्हणजे एकाच एरियातले खेळाडू आहेत आणि अगदी भाऊबंद असणार आहेत. चेंडूला खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाही आहे, लॉंग ऑफ पार केले बाउंड्री. 1 बाउन्स ओव्हर द रोप, दणदणीत चौकार.
बॉलच्या दायऱ्यामध्ये होता आणि त्यावरून चेंडू खेळलाय. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जितेंद्र पेटारे विरुद्ध त्या ठिकाणी असणारा राकेश पेटारे असं युद्ध आपण बघितलं. अप्रतिम चेंडू. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होतोय. आणखीन एक खदरा बसलाय तो आरबी कंस्ट्रक्शन चिराड या संघाला. आणि 3 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येतात. माजी उपसरपंच चिराड ग्रामपंचायतचे महेश माने यांचं मैदानात आपण बघतोय एंट्री होतोय. अर्थात फलंदाज म्हणून आज असणार आहेत. आज चिराड प्रीमियर लीग मध्ये महेश माने यांची सुद्धा निवड केली होती. राहुल भोईर यांनी या खेळाडूला सुद्धा आज खरेदी केला होता आणि तो म्हणजेच महेश माने. खूप मोठी किंमत या खेळाडू सुद्धा मोजली गेली. 3 चेंडू आणि 3 धावा. बघा डान्सर सुद्धा सांगतोय इथे अजून मॅच संपला नाहीये. सुंदर फिरकी दिले. चेंडू बघा लेग ब्रेक केला होता आणि ऋषिकेशला या ठिकाणी बीट केलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. बघा सामना संपला नाहीये. इथे एका चेंडू मध्ये सुद्धा सामना संपू शकतोय. परंतु जितेंद्र पेटारे सारखा समोरती गोलंदाज आहे. अनुभव खूप आहे. आहा आणखीन एक चेंडू डॉट टाकलाय. ऋषिकेश पाटीलला बीट केलाय लागोपाठच्या 2 चेंडूवरती आणि 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना बघा रोमहर्षक दिलोची धडकने वाढवणारा दिल की धडकने बढ़ाने वाला हृदयाची ठोके वाढवणारा हा मॅच आपण इकडे बघतोय. अत्यंत जबरदस्त झेडपीएल चा पहिला रोमांचक मॅच. काट्याची टक्कर. 1 चेंडू आणि 3 धावा. यूट्यूबला जे प्रेक्षक या ठिकाणी मॅच पाहत असतील अरबी कंस्ट्रक्शन चिराड या संघाला राहुल भोईर या संघाला 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. राज कंस्ट्रक्शन विरुद्ध अरबी कंस्ट्रक्शन हा मॅच. शेवटचा चेंडू फुल टॉस दिला आणि त्याला उडवलाय ऋषिकेश पाटीलने सरळ डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. शेवटचा चेंडू फुलटॉस टाकला गेला आणि फुलटॉस म्हणजे जीव की प्राण ऋषिकेश पाटीलचा. त्यांनी सरळ मिड विकेटच्या बाहेर फेकून दिला आणि हा शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकला तो अरबी कंस्ट्रक्शन राहुल भोईर यांच्या संघाने. आणि जल्लोष आपण बघितला तो दुसरा संघ टॉप 60 मध्ये पोहोचतोय तो म्हणजे अरबी कंस्ट्रक्शन चिराड हा संघ. अरबी कंस्ट्रक्शन या संघाने टॉप 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. आपलं हार्दिक